श्री स्वामी समर्थ. नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने. मागील भागात आपण बघितलं, पूजा विचार करत होती, ही प्रिया इतकी आनंदी कस काय राहू शकते? हिच्या जीवनात मी इतके दुःख आणण्याचा प्रयत्न केला, पण ती सर्व दुःख वर मात करून नव्या उमेदीने उभी राहते. काय करू म्हणजे ही कायमची दुःखात जाईल? असा विचार करत पूजा प्रियाच्या ग्रुपकडे बघत असते आणि समोरचं दृश्य पाहून तिचे डोळे मोठे होतात. आता पुढे तर पूजा बघते की पाटील सर त्यांची 4 व्हीलर घेऊन त्या तिघांसमोर उभे राहतात. हे पाहून पूजाचे डोळे विस्फारतात. पाटील सर, चला तुम्हाला ड्रॉप करतो. ते तिघ कारमध्ये बसतात. राहुल आणि प्रिया मागच्या सीटवर बसणार होते, पण जो राहुलला खुणवते. मग राहुल पाटील सरांबरोबर पुढे बसतो आणि प्रिया व जो मागच्या सीटवर बसतात. ते पाहून पाटील सर जरा नाराज होतात, पण त्यांना माहीत असतं जो किती भित्री आहे. तिला इतरांसमोर तिचं रिलेशन दाखवायचं नव्हतं, म्हणून ती प्रियासोबत मागच्या सीटवर बसते. ते तिघं कारमध्ये बसताच कार शहराच्या दिशेने जाऊ लागते. पूजा तर पूर्णपणे अवाक झालेली असते. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नसतो की खुद्द पाटील सर या तिघांना त्यांच्या कारमध्ये बसून घेऊन गेले. तिला प्रश्न पडतो, पाटील सर यांच्या इतके जवळचे कसे झाले? इकडे कारमध्ये शांतता पसरलेली असते. राहुलने तर सकाळी सरांचे बोलणे खाल्लेले असतात, म्हणून तो तोंडावर बोट ठेवून शांत बसलेला असतो. जो तर लाजून लाजून जाम झालेली असते. आणि राहिली ती प्रिया. पाटील सर तिला वहिनी म्हणून आवाज देतील आणि तिला ऑकवर्ड फील होईल म्हणून ती गुपचूप बसलेली असते. इतकी शांतता पाहून पाटील सर म्हणतात, अरे आपण क्लासमध्ये बसलो नाही आहोत, माझ्या कारमध्ये आहोत. इतके का शांत बसले तुम्ही सर्व? राहुल थोडीशी स्माइल करून म्हणतो, तसं काही नाही सर, मी सकाळी तुमचे बोलणे खाल्ले म्हणून गुपचूप बसलो आहे. पाटील सर, अरे कॉलेजमध्ये मी तुझा सर आहे, आता मी तुझा सर नाही, मला सर म्हणून आवाज देऊ नकोस. राहुल, ओके ओके सर, सॉरी सॉरी सॉरी, पण मग काय म्हणून आवाज देऊ? डायरेक्ट नावाने तर बोलू शकत नाही. मग रितेश जिजूंना जसं जिजू म्हणतो तसं चालेल का तुम्हाला? पाटील सर उत्साहाने, हो हो चालेल, काय पळेल मला. असं म्हणताच राहुल आणि पाटील सर हसू लागतात. पण मागे अजूनही शांतता पसरलेली असते. प्रिया आणि जो गुपचूप बसलेल्या असतात. इतक्यात जो आणि राहुलचा स्टॉप येतो. राहुल आणि जो कारमधून उतरतात. पाटील सर, जोशना, अगं सांगायचंच राहिलं, उद्या सुट्टी असल्याने रितेशने फिरायचा प्लॅन केला आहे. मी तुझ्या वडिलांशी बोलून परमिशन घेतो. उद्या 10 वाजता तू रेडी राहा. एवढं सर्व बोलणं ऐकून पण जो फक्त मान हलवून हो म्हणते. राहुल सर्व बोलणं ऐकतो आणि म्हणतो, जीजू, मी नको येऊ का तुमच्या बरोबर फिरायला? पाटील सर अचानक जीजू शब्द ऐकून गांगरतात. जो आणि प्रिया तर शॉक होऊन राहुलकडे एकटक पाहू लागतात. पाटील सर काही बोलत नाही ते पाहून राहुल म्हणतो, मला सोडून तुम्ही चौघे फिरायला जाणार? राहुलचं बोलणं ऐकून पाटील सर भानावर येतात आणि म्हणतात, अरे तसं काही नाही, पण हा कपल्सचा प्लॅन आहे आणि तू तर सिंगल आहेस ना, म्हणून मी तुला नाही बोलवलं. राहुल, हो का? मी पण आणेल ना माझ्या जोडीदाराला. राहुलचं बोलणं ऐकून पाटील सर जो आणि प्रिया एकसाथ म्हणाले, कोण जोडीदार? ते तिघ एक साथ बोलले म्हणून मोठा आवाज झाला आणि एवढा मोठा आवाज ऐकून राहुल घाबरून एक पाऊल मागे झाला. राहुलचं बोलणं आणि त्याची रिॲक्शन पाहून तिघ एकमेकांकडे पाहू लागले. जो लगेच राहुलचा हात धरून म्हणाली, राहुल, कोण आहे तुझी जोडीदार? कधी बनवला तू? आणि आत्ता तर बस स्टॉपवर एवढं ज्ञान पाजलं तुला, त्याचं काय झालं? राहुल काही बोलणार त्याआधीच प्रिया कारच्या मागच्या सीटवरून म्हणाली, जो, कुणाला समजवते आहेस तू? त्याला समजून काही फायदा नाही. ते म्हणतात ना, पालत्या घड्यावर पाणी, तसं झालं आहे याचं. राहुल दोघींचं बोलणं ऐकून खाली मान घालून उभा राहिला आणि विचार करू लागला, काय सांगावं या दोघींना? आणि तिकडे पाटील सर तर डोळे मोठे करून या दोघींकडे पाहू लागले. त्यांचं मन भरून आलं. ते विचार करू लागले, किती काळजी करतात मित्राची. त्या काळजीपोटी त्या दोघी त्याला कठोर शब्दाने रागवत पण आहेत. अशा मित्रमैत्रिणी प्रत्येकाच्या लाईफमध्ये असायला हव्यात, ज्यांच्यामुळे आपण थाऱ्यावर राहतो. प्रिया, जो, सोड त्याचा विषय, आपण त्याला किती सांगितलं तरी तो त्याच्याच मनासारखं वागणार. प्रियाचं बोलणं ऐकून पाटील सर भानावर आले आणि म्हणाले,
ठीक आहे राहुल, आज रात्री चांगला अभ्यास कर आणि मग उद्या ये आमच्या बरोबर. 10 वाजता रेडी होऊन जोच्या घरी ये. ओके? राहुल, हो हो जिजू, आज रात्री मी अभ्यास करतो, खूप अभ्यास करतो आणि उद्या 10 वाजता जो कडे येतो. चालेल चालेल. पाटील सरांनी परमिशन दिल्यामुळे प्रिया आणि जो शांत बसल्या. जो आणि राहुलला बाय करून पाटील सरांनी प्रियाला तिच्या स्टॉपवर सोडलं आणि ते घरी गेले. प्रिया कारमधून उतरून घराकडे निघाली. आज पाटील सरांनी ड्रॉप केल्यामुळे ती जवळपास अर्धा तास आधीच घरी पोहोचली. घरात जाताच प्रियाने 3 कप चहा ठेवला. फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये आली तर रितेश बेडवर झोपलेला होता. त्याला झोपलेला पाहून ती जरा हलकीच हसली आणि फ्रेश होऊन ड्रेस बदलून परत किचन मध्ये गेली. चहा होताच सासूबाईंना चहा दिला आणि 2 कप चहा घेऊन ती त्यांच्या रूम मध्ये आली. रितेश अजूनही झोपलेला होता. ती रितेशला उठवते. रितेश उठतो आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये जातो. फ्रेश होऊन येताच तो प्रियाला म्हणतो, आज लवकर आलीस प्रिया? प्रिया, हो, पाटील सरांनी आम्हाला तिघांना ड्रॉप केलं ना, त्यामुळे लवकर आले. असं म्हणत प्रियाने चहाचा 1 कप रितेशला दिला आणि 1 कप तिने घेतला आणि चहा घेऊ लागली. रितेश, घरापर्यंत ड्रॉप केलं का त्याने? अगं बोलवायचं ना त्याला घरी, मग गेला का तो? प्रिया, बस स्टॉपवरच ड्रॉप केलं सरांनी. त्यांना लेट होत होतं ना, त्यामुळे ते प्रायव्हेट क्लासेस पण घेतात ना, त्यासाठी लेट होत होतं त्यांना. रितेश, ओके. हा राजू पण किती आणि कुठून कुठून पैसे कमवणार काय माहिती. प्रिया रितेशचं बोलणं ऐकून गालात हसते. तिला हसताना पाहून रितेश म्हणतो, तू का हसते आहेस? प्रिया, काही नाही असं म्हणते आणि परत हसते. प्रिया खुर्चीवर उठते आणि तिच्या चहाचा रिकामा कप ड्रेसिंग टेबलवर ठेवते आणि रितेशचा चहाचा रिकामा कप घेण्यासाठी रितेशकडे जाते आणि हात पुढे करते. तिच्या चेहऱ्यावर अजूनही छोटीशी स्माईल असते. ते पाहून रितेश तिचा हात पकडतो आणि तिला जोरात स्वतःकडे ओढतो. रितेशच्या अचानक असं वागण्याने प्रिया बावरते. ती सरळ रितेशच्या मांडीवर जाऊन बसते. ते पाहून तिला लाजल्यासारखं होतं. तिच्या पोटात फुलपाखरे उडू लागतात. ती तिथून उठणार इतक्यात रितेश तिच्या कमरेवरून पोटावर हात नेतो आणि दोघं हाताने तिला घट्ट पकडतो. प्रियाला रितेशच्या दणकट बाहूंचा स्पर्श पोटाला आणि कमरेला होताच तिच्या सर्वांगावर गोड शहारे येतात. तरी ती हिम्मत करून म्हणते, अहो, असं काय करताय? सोडा, मला स्वयंपाक करायचा आहे. रितेश तिच्या कानावर फुंकर मारतो आणि म्हणतो, आधी सांग तू का हसलीस, तरच मी तुला सोडेल. रितेशने कानावर फुंकर मारताच प्रियाला गुदगुल्या झाल्या. प्रिया कशी तरी तिच्या इमोशन सांभाळून त्याला म्हणते, सांगते, तुम्ही आधी मला सोडा. रितेश, नाही नाही, आधी तू मला सांग, मगच मी तुला सोडतो. रितेशला पण त्याच्या मिठीतून तिला सोडायची नसते. तिच्या कोमल अंगाचा स्पर्श त्यालाही होत असतो. खूप सॉफ्ट असते तिची स्किन. रितेशच्या हाताला तिच्या पोटाचा स्पर्श होत असतो. तिचं पोट लुसलुसीत असतं खूप. त्याला तो स्पर्श हवाहवासा वाटत असतो. तो बोलताना परत प्रियाच्या कानात त्याच्या तोंडातील हवा जाते. परत तिच्या अंगावर गोड शहारे येतात. प्रिया शेवटी कसं तरी सर्व कंट्रोल करून म्हणते, अहो, मी यासाठी हसले की तुम्ही किती पैसा कमवण्यासाठी क्रेझी आहात. तुम्हीच काय, मला सुद्धा आता असं झालंय की कधी माझं शिक्षण पूर्ण होईल आणि मी जॉबला लागेल आणि माझ्या हातात पैसा येईल. तसंच प्रत्येकाचं असतं. पाटील सरांना पण त्यांच्या लग्नाआधी मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचा आहे, म्हणून ते पैसे साठवत आहेत आणि त्यासाठी क्लासेस पण घेतात. ओके? रितेश तिचं सर्व बोलणं ऐकतो. त्याला तिचं बोलणं योग्य वाटतं. रितेश हळूच तिच्या गालावर किस करतो आणि तिला सोडतो. रितेशच्या अचानक किस करण्याने तिच्या पोटात फुलपाखरे उडू लागतात. तिला पोटावरचा दाब कमी होताच ती त्याच्या मांडीवरून उठून उभी राहते आणि दोघांचे चहाचे रिकामे कप घेऊन किचनमध्ये निघून जाते. रितेश मोबाईल बघत बेडमध्येच बसतो. प्रिया किचनमध्ये जाते आणि स्वयंपाक बनवते. स्वयंपाक होताच सर्वजण एकत्र जेवायला बसतात. रितेश डायनिंग टेबलवर आईला म्हणतो, आई, उद्या सकाळी राजू येतो आहे ग, त्याच्या होणाऱ्या बायकोला घेऊन. रितेशची आई म्हणजे प्रियाची सासूबाई, होणारी बायको म्हणजे अजून राजूचं लग्न नाही झालं? रितेश, ठरलं आहे, मुलीचं शिक्षण चालू आहे ना, म्हणून नाही झालं. रितेशची आई, अच्छा, बरं आहे, पण मुलीचं शिक्षण हे माहेरीच व्हायला हवं. लग्नानंतर संसारच करावा, शिक्षण नाही. प्रियाला समजत होतं हा टोमणा तिच्यासाठी आहे, पण ती शांतपणे जेवण करते, एक शब्दही न बोलता. रितेशलाही समजत होतं
पण आता तो आईला काही बोलला तर उद्याचा प्लॅन कॅन्सल होऊ शकतो, म्हणून तो आईच्या बोलण्याकडे थोडं दुर्लक्षच करतो. पण रितेशचे वडील म्हणतात, नको तिथे बोलत नको जाऊस. तो काय सांगतो आहे, तू काय बोलते आहेस? रितेशचे वडील रागवले म्हणून रितेशची आई जरा शांत बसते. रितेश, उद्या त्याची जोडी आणि आमची जोडी थोडे फिरायला जात आहोत, तर दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आम्ही बाहेरच करू. रितेशचे वडील नुकतेच रागवले होते म्हणून रितेशची आई जरा शांततेत घेते. रितेशची आई, ठीक आहे बेटा, जशी तुझी इच्छा. सर्वांची जेवण होतात. प्रिया किचन आवरून रूम मध्ये येते. रितेश रूम मध्ये नसतो. तो हॉलमध्ये टीव्ही पाहत त्याच्या वडिलांबरोबर गप्पा मारत असतो. प्रिया रूम मध्ये येऊन उद्या घालण्यासाठीचा छानसा पंजाबी ड्रेस कपाटातून काढून ठेवते आणि स्टडी टेबलवर अभ्यासाला बसते. एका तासाने रितेश रूम मध्ये येतो. प्रियाला अभ्यास करताना पाहून तो बेडवर मोबाईल पाहत बसतो. थोड्या वेळाने प्रिया तिचा अभ्यासाचं सर्व आवरून ठेवते आणि बेडवर बसत रितेशला म्हणते, अचानक फिरायचा प्लॅन बनवला. काल पण आपण फिरायला गेलो होतो. आता उद्या पण आईना आवडलेलं दिसत नाही आहे हे. रितेश, 2 महिन्यानंतर 2 दिवस फिरलो तर काय हरकत आहे. आता मी मंडेला सकाळी पुण्याला जाणार. मग नंतर फिक्स नाही मी कधी मुंबईला परत येणार. आईचं बोलणं जास्त मनावर नको घेऊस ग. मी पुण्याला गेल्यावर आई जसं बोलते तसंच वागत जा. ओके? आदर्श सुनबाई. रितेशचं बोलणं ऐकून प्रिया काही बोलत नाही. पण तिला सासूबाईंचं बोलणं आवडलेलं नसतं म्हणून ती जरा नाराज असते. तिचा नाराज चेहरा पाहून रितेश म्हणतो, जास्त विचार करू नकोस प्रिया. झोप आता. उद्या लवकर आवरून रेडी राहा. प्रिया त्याचं बोलणं ऐकून मान हलवून हो म्हणते. दोघं बेडवर आडवे होतात आणि झोपीत जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया नेहमीप्रमाणे लवकर उठून फ्रेश होऊन किचन मध्ये जाते. स्वतःसाठी चहा बनवते आणि सासू सासऱ्यांचा नाश्ता बनवून ठेवते. रविवार असल्याने तिघ जण लेट उठणार हे प्रियाला माहिती असतं. प्रिया चहा घेत डायनिंग टेबलवर बसते. रितेश उठतो आणि फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसतो. प्रिया त्याला चहा देते आणि नाश्त्याबद्दल विचारते तर तो नाही म्हणतो. रितेश, तुझी झाली ना तयारी प्रिया? प्रिया, हो हो, मी रेडी आहे. रितेश, गुड. राजू आणि ज्योत्स्ना आले की निघूयात. प्रिया, हो चालेल ना. पाटील सरांचं नाव राजू आहे का? रितेश, अगं राजू नाही, राजेंद्र आहे. पण आम्ही मित्र सर्व त्याला राजूच म्हणायचो. गोडीत राजू म्हणतो, रागात तर राजा म्हणतो. प्रिया त्याचं बोलणं ऐकून थोडी हसते. रितेश, तुम्ही मुली तुमच्या नावांचे शॉर्टकट खूप अदबीने करतात. आम्हा मुलांचं तसं काही नसतं. मलाच बघ, मला सर्व रित्या म्हणतात. प्रिया, काय? रित्या म्हणतात? असं म्हणून प्रिया नाक गोळा करून नापसंती दाखवते. रितेश, हो, रित्या म्हणतात. काय झालं? तुला आवडलं नाही का रित्या नाव? प्रिया, बिलकुल नाही. आमच्या क्लासमध्ये पण एक कपल आहे. ती दिल्लीची आहे आणि तो संभाजीनगरचा आहे. मुलाचं नाव रितेश आहे. त्याची गर्लफ्रेंड त्याला रित्या म्हणते. मला तर बिलकुल पटत नाही. चांगलं नाव आहे त्याचं. प्रेमाने लाडाने शॉर्ट फॉर्म बनवावा ना. तर काय तर म्हणे रित्या म्हणते ती त्याला. प्रियाचं बोलणं ऐकून रितेशला हसू आलं. रितेश, तुला नाही आवडत का रित्या ना? किंवा रित्या म्हणणं? प्रिया, बिलकुल नाही. रितेश, ओके. मग काय शॉर्ट फॉर्म बनवला असं तू रितेशचा? प्रिया, मी तर खूप क्यूट शॉर्ट फॉर्म बनवला असता. मी तर मस्त ऋतू शब्द बनवला असता आणि त्याच नावाने आवाज दिला असता. प्रिया ओघाओघात सर्व बोलून गेली. तिला बोलणं पूर्ण झाल्यावर लक्षात आलं. ती पटकन डायनिंग टेबलवरच्या खुर्चीवरून उठून उभी राहिली. प्रिया, मी तुम्हाला नाश्ता आणते, ओके? असं म्हणून तिथून निघणार इतक्यात रितेश तिचा हात पकडतो. रितेशने तिचा हात पकडताच तिच्या सर्वांगावर काटा येतो. प्रिया, प्लीज सोडा ना माझा हात. नाश्ता वाढायला लेट होईल. रितेश, मी आधीच बोललो आहे मला नाश्ता नको आहे. ते पाहून प्रिया जीभ चावून स्वतःशीच म्हणते, अरे विसरलेच मी. हे नाश्ता करायला नाही म्हणाले होते. आता आता काय करू मी? ती असं विचार करेपर्यंत रितेश तिचा हात ओढतो आणि तिला स्वतःच्या मांडीवर बसवतो. प्रिया त्याच्या मांडीवर बसताच तिच्या पोटात परत फुलपाखरी ओढू लागतात. ती लाजून खाली मान घालून बसते. रितेश, तुला ऋतू म्हणायला आवडेल का? मग म्हणत जा ना. मला पण आवडेल तू मला ऋतू म्हटलेलं.
रितेश असं म्हणताच प्रिया जरा लाजते. ती अजूनही खाली मान घालून बसलेली असते. रितेश तिच्या हनुवटीला धरतो आणि तिचा चेहरा वरती करतो. आता ते दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. ते दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. इतक्यात दारावरची बेल वाजते. काय होईल पुढे? कोण असेल दरवाजावर? प्रिया रितू म्हणून आवाज देईल का रितेशला? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. थँक्यू.